सर्वांना नमस्कार। केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मी गेले काही दिवस संवाद साधत आहे। यातून सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यांचा लाभ सामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतो आहे हे आपल्याला अधिक उत्तम पद्धतीने समजून घेता येते। जनता जनार्दनाशी थेट संपर्क ठेवण्याचा हा फायदा आहे। यही लाभ होता है। या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, सभी सहयोगीगण, देशभरातील अनेक राज्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माननीय मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री, विविध राज्य सरकारातील मंत्री, अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि देशभरातून या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी तसेच बंधू आणि भगिनींनो, देशातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आज 19,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेटपणे जमा करण्यात आली आहे। ये रकम सीधी उनके खाते में ट्रांसफर हो गई है। आणि मी पाहू शकतोय की तुमच्यापैकी अनेक जण मोबाईल मध्ये संदेश तपासून रक्कम खरंच जमा झाली आहे ना याची खात्री करून घेत आहेत बारिश का मौसम है आणि मग आनंदाने एकमेकांना टाळ्या देत आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पेरण्या देखील जोरात सुरू आहेत। अशा वेळी मिळालेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी पडेल। 1 लाख कोटी रुपयांच्या कृषीविषयक पायाभूत सुविधा निधीच्या स्थापनेला देखील 1 वर्ष पूर्ण झाले आहे। 1 साल पूरा हो गया है। इसके माध्यम से या निधीच्या माध्यमातून देशातील हजारो शेतकरी संघटनांना लाभ मिळत आहे। बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी, नवनवीन प्रकारच्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे। मधुमक्षिका पालन अभियान हा अशाच प्रकारचा एक उपक्रम आहे। मधुमक्षिका पालन अभियानाच्या अंमलबजावणीद्वारे आपण गेल्या वर्षी सुमारे 700 कोटी रुपये किमतीच्या मधाची निर्यात केली। करोड़ रुपये के शहद का एक्सपोर्ट किया है आणि त्यामुळे त्या मध उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले। जम्मू काश्मीर येथील केशर पूर्वीपासूनच जगप्रसिद्ध आहे। आता देशभरातील नाफेडच्या दुकानांमधून जम्मू काश्मीरमधील केशर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामुळे जम्मू काश्मीरमधील केशराच्या शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे। इससे जम्मू कश्मीर में केसर की खेती को बहुत प्रोत्साहन मिलने वाला है। बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। जब हम त्याच काळात तुम्हा सर्वांशी हा संवाद साधला जात आहे। थोड्याच दिवसात 15 ऑगस्ट येईल। 15 अगस्त आने वाला है। यावर्षी आपण देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। दिवस मनाने जा रहा है। हा महत्त्वाचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा क्षण तर आहेच, पण त्याचसोबत आपल्या नव्या संकल्पांसाठी, नवी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठीची ही एक खूप मोठी संधी आहे। इस अवसर पर हमें ये तय करना है की येत्या 25 वर्षामध्ये आपण भारताला विकासाच्या कोणत्या टप्प्यावर पाहू इच्छितो हे या प्रसंगी आपल्याला ठरवायचे आहे। 2047 साली जेव्हा आपला देश स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा भारताची स्थिती काय असेल हे निश्चित करण्यात आपले कृषी क्षेत्र, आपली गावे आणि आपल्या शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। हमारी खेती, हमारे गांव, हमारे किसानों की बहुत बड़ी भूमिका है। ये समय भारत की कृषि को नव्या आव्हानांचा सामना करू शकेल आणि नव्या संधींचा पुरेपूर फायदा करून घेईल अशा पद्धतीने भारतातील कृषी क्षेत्राला दिशा देण्यासाठी काम करण्याचा हा काळ आहे। बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेच या काळात होत असलेल्या वेगवान बदलांचे साक्षीदार आहोत। हम सभी साक्षी हैं।
चाहे मग ते हवामान किंवा निसर्गाशी संबंधित बदल असो, खाण्यापिण्याच्या सवयीतील बदल असो किंवा महामारीमुळे संपूर्ण जगात होत असलेले बदल असो, पूरी दुनिया में हो रहे बदलाव हो, हमने बीते महामारीच्या काळात गेली 1.5 वर्षे आपण या बदलांचा अनुभव घेत आहोत. इसको अनुभव भी किया है. इस कालखंड या में कालखंडात आपल्या देशात देखील खाण्यापिण्याच्या सवयींबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. जागरूकता आई है. मोटे भरड धान्य, अनाज की, भाज्या, फळे, सब्जियों और फलों मसाले तसेच सेंद्रिय उत्पादनांची मागणी वेगाने और वाढत आहे. उत्पादों की डिमांड म्हणूनच अब तेजी से बढ़ रही है. इसलिए या बदलत्या गरजा आणि मागण्यांनुसार भारतीय कृषी क्षेत्रामध्ये देखील बदल घडवून आणणे बदलती आवश्यक आहे. आवश्यकताओं और बदलती मांग के हिसाब से बदलना ही है. और मुझे आणि आपल्या हमेशा से देशातील विश्वास शेतकरी है, हे बदल स्वीकारतील आणि त्यानुसार पीक पद्धतीत बदल घडवतील असा मला नेहमीच विश्वास वाटतो. साथियों, मित्रांनो, या महामारीच्या काळात देखील आपण भारतीय शेतकऱ्यांचे सामर्थ्य हमने पाहिले भारत आहे. के किसानों का सामर्थ्य देखा है. रिकॉर्ड शेतमालाचे उत्पादन विक्रमी के बीच प्रमाणात उत्पन्न झालेले असताना सरकारने देखील शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकार ने शेती आणि संबंधित सर्व क्षेत्रांना बियाणे तसेच खतांचा योग्य प्रकारे पुरवठा करणे आणि उत्पादित शेतीमाल बाजारात पोहोचविणे अशा सगळ्या प्रक्रियेत सरकारने शक्य असलेले सर्व प्रयत्न केले, सर्व उपाय योजले. उपाय किए. या काळात युरियाच्या अखंडित पुरवठ्याकडे जातीने लक्ष दिले. बात रखी डीएपी जिसके दाम कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीएपी या खताचे भाव अनेक पटींनी वाढले. त्याचे ओझे देखील सरकारने शेतकऱ्यांवर पडू दिले नाही. किसानों पर पड़ने नहीं दिया. या खताच्या खरेदीसाठी सरकारने तातडीने 12,000 कोटी रुपयांची व्यवस्था केली. इंतजाम किया. मित्रांनो, सरकारने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत मूल्यानुसार आतापर्यंतची सर्वात जास्त प्रमाणातली अन्नधान्य खरेदी केली आहे. इससे त्यातून तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 1,70,000 कोटी रुपये 1,70,000 करोड़ रुपये और आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 85,000 कोटी थेट जमा झाले आहेत. करोड़ रुपये डायरेक्ट पहुंचे हैं. किसान शेतकरी और आणि सरकार के यांच्या या सहकारी तत्वावरील कार्यामुळे आज भारत सध्या के देशातील अन्नधान्याची कोठारे भरलेली आहेत. पण मित्रांनो, साथियों, आपण पाहिले आहे की केवळ तांदूळ, गहू आणि साखर यांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणे पुरेसे नाही. चीनी में ही आत्मनिर्भरता काफी नहीं है, बल्कि तर दाल डाळ आणि तेल यांच्या उत्पादनात देखील आत्मनिर्भरता अत्यंत आवश्यक आहे. आणि भारतातील शेतकरी हे नक्की साध्य करून दाखवतील. करके दिखा सकते हैं. मुझे याद मला है आठवतंय की कुछ काही साल वर्षांपूर्वी पहले जेव्हा देशात जब डाळींची देश टंचाई में निर्माण दालों झाली की होती, बहुत कमी तेव्हा हो गई मी थी, देशातील शेतकऱ्यांना तो मैंने डाळींचे देश के उत्पादन किसानों से वाढविण्याची विनंती केली होती. दाल उत्पादन बढ़ाने का आग्रह किया था. मेरे उस माझ्या आग्रह विनंतीला को मान देश देऊन के किसानों ने शेतकऱ्यांनी स्वीकार किया. त्या प्रमाणात पिके घेतली. परिणाम ये हुआ परिणामी की गेल्या बीते 6 वर्षात 6 साल आपल्या में देशातील डाळ उत्पादनात देश सुमारे में 50% दाल वाढ झाली आहे. उत्पादन में लगभग 50% की वृद्धि हुई है. जो काम जे उद्दिष्ट हमने आपण दलहन डाळीच्या में बाबतीत किया, साध्य केले या किंवा अतीत में पूर्वी गहू तांदळाच्या बाबतीत गेहूं साध्य धान केले, को लेकर तेच किया, लक्ष आता अब खाद्यतेल हमें वही उत्पादनाच्या बाबतीत देखील खाने साध्य के करण्याचा तेल निश्चय के उत्पादन आपण को करायला भी हवा. लेना है. ये खाद्यतेलाच्या खाद्यतेल बाबतीत में आपला देश स्वयंपूर्ण होण्यासाठी हमारा देश आपल्याला आत्मनिर्भर जलदगतीने हो. काम करणे आवश्यक आहे. इसके लिए हमें तेजी से काम करना है. भाइयों, बंधू आणि भगिनींनो, अब राष्ट्रीय खाद्यतेलाबाबत खाद्य तेल आत्मनिर्भर मिशन होण्यासाठी आता राष्ट्रीय ऑयल खाद्य पाम तेल का मिशन संकल्प ऑइल लिया गया. पामचा संकल्प केला आहे. आज देश
भारत छोडो भारत आंदोलनाचे छोड़ो स्मरण आंदोलन करत को आहे. याद कर रहा है. आजच्या ऐतिहासिक दिनी दिन हा संकल्प ये आपल्याला संकल्प नव्या ऊर्जेने भारून हमें टाकणारा नई आहे. ऊर्जा से भर देता है. इस मिशन या के अभियानाच्या माध्यम माध्यमातून से खाद्य खाने तेला के तेल संबंधित से जुड़े अर्थव्यवस्थेवर इकोसिस्टम 11,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली 11,000 जाईल. करोड़ रुपए से अधिक का निवेश किया जाएगा. शेतकऱ्यांना सरकार ये उत्तम सुनिश्चित बियाणं, करेगी तंत्रज्ञान कि याबाबत किसानों को सर्व सुविधा उपलब्ध उत्तम होतील बीज से हे लेकर सरकार सुनिश्चित करेल. टेक्नोलॉजी उसकी हर सुविधा मिले. इस मिशन के या तहत अभियानाअंतर्गत ऑइल पामच्या की खेती शेतीला को प्रोत्साहन देने के देण्यासोबतच साथ ही आपल्या पारंपरिक हमारी तेलबियांच्या जो अन्य पिकांना पारंपरिक त्यांच्या शेतीलाही व्यापक केलं जाईल. तिलहन फसलें हैं उसकी खेती को भी विस्तार दिया जाएगा. मित्रांनो, साथियों, भारत आज आज कृषी भारत निर्यातीत पहिल्यांदाच कृषि निर्यात जगातील के अव्वल मामले में 10 देशांमध्ये पोहोचला पहली आहे. बार दुनिया के टॉप 10 देशों में पहुंचा है. पहले 10 देशों में पहुंचा है. कोरोना काळातच में ही देशाने कृषी निर्यातीत देश ने नवे कृषि विक्रम निर्यात रचले के आहेत. नए रिकॉर्ड बनाए हैं. आज जब भारताची भारत की ओळख पहचान आज एक मोठ्या एक कृषी बड़े निर्यातदार कृषि देशाची निर्यातक बनत आहे. देश की बन रही है. अशातही तब हम आपल्याला खाद्य खाद्य तेलाची तेल गरज की भागवण्यासाठी अपनी जरूरतों के लिए आयातीवर अवलंबून राहावं आयात लागतंय. पर निर्भर हे अजिबातच रहें, उचित नाही. ये बिल्कुल उचित नहीं है. इसमें यातही भी आयात केलेल्या पाम आयाती तेलाचा हिस्सा ऑइल, पाम, 55% पाम ऑइल. अधिक आहे. पाम ऑयल का हिस्सा 55% से अधिक है. इस हे स्थिति चित्र को हमें आपल्याला बदलना है. बदलायचं आहे. खाने खाद्य का तेल खरेदी खरीदने करण्यासाठी के लिए आपल्याला जे हमें हजारो जो कोटी हजारों रुपये करोड़ परदेशात रुपये दुसऱ्यांना द्यावे लागतात विदेश में ते दूसरों को देना देशातील पड़ता शेतकऱ्यांनाच है, मिळायला हवेत. वो देश के किसानों को ही मिलना चाहिए. भारतात में पाम तेलाच्या पाम ऑइल शेतीसाठी खेती के आवश्यक लिए सर्व शक्यता आहेत. हर जरूरी संभावनाएं हैं. नॉर्थ ईस्ट ईशान्य आणि और अंदमान निकोबार द्वीप समूहात द्वीप समूह में विशेष करून रूप से याचा विस्तार करता येऊ शकतो. इसे बहुत बढ़ाया जा सकता है. ये वो हे ते क्षेत्र हैं आहे जिथे जहां सहजतेने आसानी से पामची पाम की शेती होऊ खेती हो शकते. सकती है, पाम तेलाचं पाम ऑइल उत्पादन का होऊ शकतं. उत्पादन हो सकता है. मित्रांनो, साथियों, खाद्य तेला खाने के संदर्भात तेल आत्मनिर्भर में होण्याच्या या आत्मनिर्भरता अभियानाचे के अनेक लाभ मिशन आहेत. के अनेक लाभ है. इससे यामुळे किसानों को तो शेतकऱ्यांना सीधा थेट लाभ होगा ही. होईलच, गरीब गरीब और आणि मध्यम मध्यम वर्ग वर्गातील के कुटुंबांना परिवारों को स्वस्त आणि सस्ता उत्तम दर्जाचं और तेलही मिळेल. अच्छी क्वालिटी का तेल भी मिलेगा. यही नहीं, इतकंच नाही ये तर या मिशन अभियानामुळे मोठ्या बड़े स्तर प्रमाणावर पर रोजगार निर्मिती होईल. रोजगार का निर्माण करेगा. फूड अन्न प्रक्रिया प्रोसेसिंग उद्योगाला इंडस्ट्री को चालना बल मिळेल. देगा. ताज्या फळांच्या विशेष रूप से प्रक्रियेसंबंधी उद्योगांचा विस्तार होईल. फ्रेश फ्रूट बंच प्रोसेसिंग से जुड़े उद्योगों का विस्तार होगा. जिन ज्या राज्यों राज्यात में पाम तेलाची शेती होईल पाम ऑयल की खेती होगी, वहां तिथे ट्रांसपोर्ट से वाहतुकीपासून लेकर अन्न प्रक्रिया फूड उद्योगांपर्यंत प्रोसेसिंग युनिट्स विविध में क्षेत्रात तरुणांना युवाओं को अनेक रोजगार मिळतील. रोजगार मिलेगा. भाइयों बंधू आणि बहनों, भगिनींनो, ऑयल पाम तेलाच्या पाम की शेतीचा खेती का सर्वात बहुत मोठा बड़ा लाभ देशातील छोट्या देश के शेतकऱ्यांना मिळेल. छोटे किसानों को मिलेगा. ऑयल पाम का तेलाचं प्रति प्रति हेक्टर उत्पादन इतर तेलबियांच्या बाकी पिकांच्या तिलहन तुलनेत फसलों की तुलना खूपच में जास्त होतं. बहुत ज्यादा होता है. यानी ऑयल म्हणजे पाम मिशन से बहुत पाम तेल छोटे से अभियानामुळे हिस्से में खूपच छोट्या भागात ज्यादा अधिक फसल पीक घेऊन लेकर छोटे शेतकरी छोटे मोठा किसान नफा कमवू शकतात. बड़ा मुनाफा कमा सकते हैं. साथियों, ये आप भली मित्रांनो, भांति जानते हैं आपल्याला ठाऊक आहे की की देशातील देश के 80% अधिक अधिक शेतकऱ्यांकडे किसानों के पास जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन आहे. तक ही जमीन है. येणाऱ्या आने 25 वाले वर्षात 25 देशाच्या साल शेती में क्षेत्राला समृद्ध करण्यात देश या की छोट्या कृषि को शेतकऱ्यांची सर्वात महत्वाची समृद्ध भूमिका राहणार करने आहे. में इन छोटे किसानों की बहुत बड़ी भूमिका रहने वाली है. इसलिए यासाठीच देशाच्या अब देश कृषी की धोरणात कृषि नीतियों आता में या छोट्या शेतकऱ्यांना इन सर्वोच्च छोटे प्राधान्य किसानों को दिलं जात आहे. सर्वोच्च प्राथमिकता दी जा रही है. इसी भावना याच के भावनेसह साथ
गेल्या काही बीते वर्षात सालों में छोट्या शेतकऱ्यांना छोटे सुविधा किसानों को आणि सुविधा सुरक्षा और देण्याचा सुरक्षा देने एक का एक प्रामाणिक प्रयत्न गंभीर गंभीरपणे प्रयास केला किया जात जा आहे. रहा है. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत के तहत आतापर्यंत अब तक 1,60,000 कोटी रुपये 1,60,000 शेतकऱ्यांना देण्यात करोड़ आले रुपये आहेत. किसानों को दिए गए हैं. इसमें यातील लगभग सुमारे 1,00,000 कोटी रुपये तर 1,00,000 कोरोनाच्या करोड़ संकट रुपये काळातच तो छोट्या कोरोना के शेतकऱ्यांपर्यंत मुश्किल पोहोचले समय में आहेत. ही छोटे किसानों तक पहुंचे हैं. इतकंच यही नाही, नहीं, कोरोना काळातच काल में 2 ही कोटींपेक्षा अधिक 2 किसान करोड़ क्रेडिट से कार्ड ज्यादा जारी करण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्ड जारी किए गए, जिनमें से यातील बहुतांश अधिकतर छोटे शेतकरी छोटे आहेत. किसान है. या माध्यमातून इनके माध्यम से शेतकऱ्यांनी किसानों हजारो ने कोटी रुपयांचं कर्ज हजारों घेतलं आहे. करोड़ रुपए का ऋण भी लिया है. कल्पना करा, कल्पना कीजिए, ही मदत छोट्या अगर ये शेतकऱ्यांना मदत मिळाली नसती तर छोटे 100 वर्षातून किसानों को उद्भवणाऱ्या ना मिलती, यासारख्या सर्वात मोठ्या तो 100 आपत्तीत वर्ष की त्यांची इस अवस्था सबसे काय झाली बड़ी असती. आपदा में उनकी क्या स्थिति होती. उन्हें छोट्या छोट्या छोटी-छोटी गरजा जरूरतों भागवण्यासाठी के लिए त्यांना कुठे कुठे कहां- वणवण करावी लागली कहां असती. नहीं भटकना पड़ता. भाई और बंधू आणि बहनों, भगिनींनो, आज जो शेतीच्या कृषी ज्या पायाभूत infrastructure सुविधा बन रहा आज उभ्या है, राहत आहेत, जो संपर्काच्या connectivity सुविधा का निर्माण होत आहेत, infrastructure बन रहा है, किंवा जे या मोठे फिर मोठे फूड पार्क उभारले जो जात बड़े आहेत, बड़े फूड पार्क लग त्याचा रहे हैं, सर्वात मोठा लाभ इनका छोट्या बहुत बड़ा शेतकऱ्यांनाच लाभ होत आहे. छोटे किसानों को ही हो रहा है. आज देश में विशेष किसान रेल चल रही देशात है. आज विशेष किसान रेल्वे सुरू आहे. इन ट्रेनों से या रेल्वे गाड्यातून हजारो हजारों शेतकरी किसानों ने अपना आपलं उत्पादन कमी किमतीत कम कीमत अत्यल्प में वाहतूक खर्चात देशातील ट्रांसपोर्ट का मोठ्या खर्चा मोठ्या बहुत बाजारपेठांपर्यंत पोहोचवत देश की अधिक बड़ी दरानं बड़ी मंडियों तक आपला पहुंचाकर शेतमाल विकत आहेत. अधिक कीमत से माल बेचा है. इसी प्रकार जो विशेष इंफ्रास्ट्रक्चर फंड है, याच प्रकारे इसके तहत जो भी विशेष इन्फ्रास्ट्रक्चर छोटे फंड आहे किसानों त्या के अंतर्गतही लिए छोट्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक भंडारण की आधुनिक सुविधाएं साठवणुकीच्या तयार हो सुविधा केल्या जात आहेत. बीते साल गेल्या में वर्षी 6,500पेक्षा अधिक 6,500 प्रकल्पांना से अधिक मंजुरी प्रोजेक्ट मिळाली शुरू हो आहे. चुके हैं. ये हे प्रोजेक्ट प्रकल्प ज्यांना मिळाले जिनको मिले, त्यात शेतकरीही आहेत. उनमें शेतकऱ्यांच्या किसान भी सहकारी हैं, संस्था आणि शेतकरी किसानों की उत्पादक सोसाइटी संघ और देखील आहेत. किसान उत्पादक संघ भी बचत है, गट आणि स्टार्टअपही आहेत. सेल्फ हेल्प ग्रुप भी है और स्टार्टअप्स भी हैं. नुकताच हाल में एक मोठा निर्णय एक घेत और बड़ा सरकारनं फैसला ठरवलं लेते हुए की ज्या राज्यात सरकार ने तय आपल्या किया सरकारी है मंडई आहेत कि जो त्यांनाही राज्यों में या हमारी निधीतून सरकारी मदत मिळायला हवी. मंडियां है, उनको भी इस फंड से मदद मिल सके. इस फंड का या उपयोग निधीचा करके उपयोग करून आपल्या सरकारी हमारी मंडई सरकारी मंडियां आणखी चांगल्या होतील, अधिक सक्षम होतील, बेहतर होगी, आधुनिक होतील. ज्यादा मजबूत होगी, आधुनिक होगी. बंधू आणि भाई और भगिनींनो, बहनों, इन्फ्रास्ट्रक्चर फंड असो इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा हो, 10,000 शेतकरी या फिर उत्पादक संघांची निर्मिती, 10,000 किसान उत्पादक संघों का निर्माण, कोशिश प्रयत्न यही हाच है आहे की कि छोट्या छोटे शेतकऱ्यांना बळ किसानों दिलं की जावं. ताकद को बढ़ाया जाए. छोट्या शेतकऱ्यांची छोटे बाजारापर्यंतची किसानों की झेपही बाजार वाढावी तक पहुंच भी आणि बाजारात अधिक घासाघीस हो करण्याची त्यांची और बाजार क्षमताही में वाढावी. मोलभाव करने की उनकी क्षमता भी वृद्धि हो. जब जेव्हा FPOs एफपीओच्या के माध्यमातून माध्यम से सहकारी तंत्रानं शेकडो सहकारी छोटे तंत्र शेतकरी से एकजूट सैकड़ों होतील छोटे किसान एकजुट तेव्हा त्यांची होंगे, ताकद शेकडो तो उनकी पटीनं वाढेल. ताकद सैकड़ों गुना बढ़ जाएगी. यामुळे अन्न इससे प्रक्रिया असो किंवा फूड निर्यात प्रोसेसिंग हो, यात शेतकऱ्यांचं या फिर दुसऱ्यावरचं अवलंबित्व इसमें कमी होईल. किसानों की दूसरों पर निर्भरता कम होगी. वो ते स्वतः विदेशी स्वयं बाजारात भी आपलं उत्पादन सीधे थेट विकायला स्वतंत्र असतील. विदेशी बाजार में अपना उत्पाद बेचने के लिए स्वतंत्र होंगे. बंधन मुक्त होऊनच होकर ही देशातील शेतकरी देश आणखी के वेगाने किसान पुढे जाऊ शकतील. और तेजी से आगे बढ़ सकेंगे. इसी याच भावना के भावनेसह साथ आपल्याला हमें आने येणाऱ्या वाले 25 25 वर्षांसाठी साल हा एक संकल्प एक सिद्ध संकल्प करायचा को आहे. सिद्ध करना है. तेलबियांबाबत आत्मनिर्भरतेच्या या अभियानात आत्मनिर्भरता के मिशन में आपल्याला आतापासून हमें झोकून अभी द्यायचं से आहे. जुट जाना है.
पुन्हा बार एकदा फिर पीएम किसान सन्मान निधीच्या किसान सन्मान सर्व निधी लाभार्थ्यांना के माझ्याकडून सभी खूप लाभार्थियों खूप को शुभेच्छा. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं, खूप बहुत खूप बहुत धन्यवाद. धन्यवाद.